राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू समाजाला संघटित, सशक्त व जागृत करण्याच्या उद्देशाने शहर व परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून येत्या 12 एप्रिल रोजी बाळीवेस येथील मुख्य चौकात हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे। या संमेलनास हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, धनंजय देसाई राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू राष्ट्र सेना तसेच सचिन लादे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती हिंदू संमेलन समितीचे कार्याध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष जे पूर्ण झाले शताब्दी निमित्त भारतभरातून सगळीकडे जे संघाची रचना आहे त्या प्रत्येक वस्तीवर हिंदू संमेलन होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी भवानीनगर येथील मंगळवारपेठ वस्तीच्या वतीने हे राष्ट्रीय विराट हिंदू संमेलनाचे आयोजन बाळीवेस चौक येथे करण्यात आलेले आहे। याचं नियोजन असं आहे की यामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून व श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर श्रीनाथ संस्था हौसा हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री धनंजय जयराम देसाई यांचं वक्तृत्व जे हिंदुत्वाबद्दल आहे असे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर संघ रचनेतून आपल्याला संघाचे जे ह्या संघ शताब्दीनिमित्त जे आयाम सांगायचं आहे, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्यानिमित्त डॉक्टर सचिनजी लादे हे संघाच्या वतीने तिथे वक्तव्य करणार आहेत। हे असे 2 वक्ते व एक प्रमुख पाहुण्यांचं हे रचना असणार आहे आमची। त्याचप्रमाणे हे हिंदू संमेलन रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बाळीवेस विजयी चौक येथे होणार आहे। या हिंदू संमेलनामध्ये सांस्कृतिक, सामाजिक बांधिलकी जोपासावी व हिंदुत्वाचे विचार पुढे न्यावे व त्यामध्ये आपण जे लाठीकाठी म्हणा, शस्त्रास्त्र चालवणे याचं प्रशिक्षण म्हणजे याचं प्रदर्शन, याचे प्रात्यक्षिक तिथे होणार आहे। त्याचबरोबर येथे संगीत संध्या होणार आहे। त्याचबरोबर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा या संमेलनामध्ये सहभाग आहे। महापुराणांचे वेशभूषा म्हणा, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व सर्व समाजातील माता भगिनी पण येथे उत्स्फूर्तपणे यावे व त्यांना काहीतरी यातून या संमेलनातून मिळावं या उद्देशाने हे संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजात एकात्मता, जागृती आणि संघटन यांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे।